आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। Computers and multi-services. Job vacancies are available, or DI, here, and we are hiring for sales, executive hardware software technicians, CCTV installers and accountants. Vacancy for 10 peoples available for CCTV installers. Criteria needed 12 bars can apply. 3 positions are available for sales executive. Criteria needed 12 PRs or above can apply. For hardware software technicians, criteria needed 12 PRs or all above can apply. Vacancies are open till 10th of October. Interviews are starting from the 11th of October. एक मराठा, एक मराठा, लढेंगे जितेंगे, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही. दादा तरंगे पाटील तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है. इंदोरच्या कुणबी नोंदीप्रमाणे झालेच पाहिजे. इंदोर सोयगाव तालुक्यातील कुणबी नोंदीप्रमाणे झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील ओपी सजीवारी कुंभी नोंदी प्रमाणित झाल्याच पाहिजे. सिल्लोड तालुक्यातील झाल्याच पाहिजे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. मनोज दादा तरंगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. मनोज दादा तरंगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. त्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे, लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही. आजपासून जे तुम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, काय मागणं? एक दिवसीय अर्धनग्न लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी आज विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तालुक्यातील एक 10 गावातील सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदी प्रमाणित करावं या मागणीसाठी आम्ही आज अनेक बांधव या ठिकाणी बसलेले आहोत. या अगोदर आम्ही सिल्लोड तालुक्यामधील उपळी सजेवर 10 गावातील कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या होत्या. त्या नोंदीचं रेकॉर्ड तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी जमा करण्यात आलं. या नोंदीचा पाठपुरावा करत आम्ही अनेक वेळा आमरण उपोषणाचे त्यांना निवेदनं दिली. गावकऱ्याच्या वतीनं रॅल्या काढण्यात आला, पण त्याकडे कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. तसेच आमच्या धानोरा गावातील पांडेबाकडील निजामकालीन जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड आम्ही गेल्या 12 महिन्यापासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे आणि त्या रेकॉर्डची शिंदे समितीच्या वतीनं पातळणी सुद्धा झालेली आहे. मी या नोंदी प्रमाणित करावा या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर स्वतःचे सरण रचून 48 घंट्यापेक्षा अधिक मी त्या ठिकाणी उपोषण केलं, पण त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. त्याकरिता आम्ही सर्व 10-15 गावातील मराठा बांधव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आज आमचं एक दिवसीय अर्धनग्न लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत. झाले नाही मागण्या तर काय पूर्ण कपडे उतारणार? 100% आम्ही असं ठरवलेलं आहे, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही शर्ट घालणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही. तुम्हाला टालमटोल करत का मागणी पूर्ण करत नाही? शासनाने वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही. वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी उपोषण करून सुद्धा टाळाटाळी करण्यात येत आहे. आमच्याकडे आपण बघितलं या ठिकाणी ऑलरेडी कुंभी लिहिलेले आहे बघा हा शब्द, आणि या रेकॉर्ड या दस्तावेजवर 1947 दस्तावेज आहे आणि यावर शासनाचे ऑलरेडी शिक्के सुद्धा आहेत.
तरी सुद्धा शासन तुमच्याकडे लक्ष देत नाही. तरी सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारे या ठिकाणी याच्या आमच्याकडे मागे काय राजकारण वाटतं का तुम्हाला? याच्या मागे 100% राजकारणच असावं. कोण करणार आहे राजकारण? राजकारण हे सत्तेत बसलेले जे असतील ते राजकारण करूच लागले. आम्हाला कुठल्याही प्रकारे समजा या ठिकाणी आमच्या नोंदी असून जर आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही तर यामागे 100% राजकारण होत आहे असं मी या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या निवडणूक मध्ये काय तुम्ही बहिष्कार टाकणार बाबा? येणाऱ्या निवडणुकीला जे आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे, जर मनोज दादा जरांगे पाटलाच्या जर मागण्या या ठिकाणी जर पूर्ण झाले नाही तर आम्ही आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही या पुढील दिशाही करू. आम्ही निघलो आतमध्ये सगळे असेच अर्धा निघणं काय करू. काय सांगतील आज जे तुम्ही एक दिवसीय आदनंग आंदोलन सुरू केलं त्यावर? सर्वांना जय शिवराय. आज सिल्लोड तालुक्यातील 10 ते 12 गावातील समाज बांधव अर्धनग्न अवस्थेत बसलेले आहेत. आपण बघताय माझ्या पाठीमागे. यांची मागणी अतिशय रास्त आहे. सिल्लोड तालुक्यात उपळी तलाठी सजेवरील ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या प्रमाणित करण्यात यावी ही रास्त मागणी आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आम्ही. इलिगल किंवा कायदा सोडून संविधान सोडून आम्ही काही बाहेर बोलत नाही. परंतु तिथले जे आमदार आहेत विद्यमान आमदार त्यांच्या दबावाला बळी पडून तिथले ते SDM आहेत पठाण साहेब ते ज्या नोंदीने दाबून ठेवलेल्या आहे. ज्या उर्दूतील नोंदी आहेत त्या बेसवर त्यांनी अगोदर 10 ते 15 प्रमाणपत्र वाटप केले. परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की मला स्पर्धक तयार होता का सिल्लोडमध्ये, माझी आमदारकी जाते काय, माझी आमदारकी मला घरी बसावं लागतं की काय, ही भीती तिथल्या विद्यमान आमदाराला लागलेली आहे. त्यामुळं त्या आमदाराच्या भीतीपोटी दबावपोटी तिथले SDM ह्या नोंदी दाबून ठेवल्या आहेत ती नोंदी. आणि यांनी आता असा वेळ उचललेला तिथल्या सर्व समाज बांधवांनी जोपर्यंत प्रमाणित नोंदी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज एक दिवसीय लाक्षणिक आमरण उपोषण केलं. उद्या याच्यापेक्षा काही वेगळं आंदोलन ते करतील. आणि हा इशारा नसून हे तुम्हाला विधानसभेसाठी चेतावणी आहे. किती आहे सिल्लोड मध्ये नोंदी किती नोंदी आहे? नोंदी आता या जवळपास एवढे पेज नोंदीचे. तुम्हाला असं वाटतं का आपलं सरकार हे अडथळा निर्माण करते? 100% काय वाटत त्याच्यामध्ये? वाटायचं काय? त्यांच्या भरतीतले अधिकारी आणून बसवले त्यांनी. हे जे अधिकारी आलेले आहे ते अब्दुल सत्तारच्या भरतीतले अधिकारी आणून बसवलेले. आमचा स्पष्ट आरोप आहे.